भारतात आलेल्या एका परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। पुणे ग्रामीण पोलिसांकडून या टवाळखोरांचा शोध देखील सुरू आहे। न्यूझीलंडमधून आलेल्या या पर्यटकाला सिंहगड किल्ल्यावरती एका टोळक्यानं शिव्या द्यायला शिकवल्या होत्या। याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आणि या टवाळखोरांचा आता शोध सुरू आहे। त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। Oh, just for them. The boys are coming. Tell them to Just, okay. It means hi. Please record this on you. All right. Okay. It Bye bye. means hello. Tuja. Hello. Okay. The meaning of it is hello. Luke the Explorer. Luke the Explorer. Tell them. Tuja. Okay. It is hello. Bullshit. This doesn't mean. फुटीनंतर संजय राऊत कायम शिंदेंच्या शिवसेनेवरती टीकेचे बाण सोडत असतात। त्यामुळे दोन्ही शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगत असतो। पण संजय राऊतांनी एका बकऱ्याचा फोटो ट्विट करून खळबळ उडवून दिली। एका बकऱ्याच्या फोटोवर खबर पता चली क्या ए संशी गट असं कॅप्शन दिलंय। या फोटोनंतर राऊतांचा रोख नेमका कुणाकडे यावरती जोरदार चर्चा रंगू लागल्यात। याबाबत राऊतांना विचारलं असता 2 ते 3 दिवस थांबा, या ट्विटचा अर्थ कळेल असं सांगत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवलाय। तर दुसरीकडे शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी मात्र गाढवाच्या फोटोसह कविता ट्विट करत संजय राऊतांवरती जोरदार हल्लाबोल केल्यामुळे बकरा गेला, गाढव आलं आणि यावरनं जोरदार राजकारण रंगलंय अशी चर्चा या निमित्तानं सुरू आहे। दरम्यान संजय राऊतांनी या ट्विटवरती काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात। महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे। ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शहाणपणे केलं असतं मान उडवी, गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे। आता बाद झालं, तुमचं खूप ऐकलं। तर संजय राऊतांनी टीकेचा बाण सोडल्यानंतर शिवसेनेकडनं पलटवार होणार नाही असं क्वचितच घडतं। यावेळी सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेनं राऊतांच्या बकरावरती मांजराचा उतारा देत जोरदार प्रत्युत्तर दिलं। पाहूयात। अहो, असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं। संजय राऊत, आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाही आहेत। तुम्हाला विचारतोय कोण? बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता राहावं लागणार आहे।